घोराळेश्वर पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गरम्य आणि डोंगरावर वसलेले प्राचीन मंदिर म्हणजे घोराळेश्वर। या लेण्या उभ्या दगडात कोरलेल्या आहेत। हजारो वर्षापूर्वीचा आपल्या सांस्कृतिक वर्षाचे एक जिवंत उदाहरण ठेवले, ज्याला आपण आज भेट द्यायला जात आहे। बऱ्याच दिवसापासून आपल्या लिस्टमध्ये असलेले एक महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे घोराळेश्वर। बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग चालू होती इथं जायची, आणि आज सॅटर्डेचा दिवस म्हणून आपण आज तो प्लॅन निश्चित केला आणि सरळ पॅकिंग करून आपण निघालेलो आहे सीधा घोराळेश्वरच्या दिशेने। नमस्कार मंडळी, आज आपण आहे बेगडेवाडी स्टेशनला आणि आज आपला जो व्लॉग आहे तो आहे घोराळेश्वर मंदिर, जे इथून आहे 50 मीटरपर्यंत। घोराळेश्वर मंदिरला यासाठी आपल्याला शिवाजीनगर स्टेशनपासून ते सरळ बेगडेवाडीला उतरावं लागेल, जे 10 रुपयाचं तुम्ही तिकीट घेऊन सरळ इथं पोहोचू। आपला छानसा नाश्ता करून आता झालेला आहे आणि आपण निघालेलो आता घोराळेश्वर मंदिराच्या दिशेने। इथून सुरुवातीला जेव्हा स्टार्टिंग आपण ट्रॅकला सुरुवात करतो तेव्हा छोटंसं एक नंदी महाराजांचं मंदिर दिसते। याच पायऱ्यांनी आपल्याला वर जायचं आहे आणि मंदिराच्या दर्शनासाठी याच पायऱ्या आपल्याला पूर्ण मंदिरापर्यंत घेऊन जाणार आहेत। घोराळेश्वरला घोरावळे लेणी सुद्धा म्हणतात। ही लेणी समुद्र सपाटीपासून 500 ते 600 मीटर उंचीवर असलेल्या एका सुंदर डोंगरात वसलेली आहे। हाय, आपण आहे सध्या घोराळेश्वर मंदिराच्या टेकडीच्या वर, आणि जो मागे हायवे दिसत आहे तो आहे मुंबई पुणे हायवे, जो सरळ इकडे लोणावळ्याकडे जाते। आणि समोर जे दिसत ते आहे बेगडेवाडी स्टेशन, त्या साईडला। तिथून सरळ तुम्ही वर येऊ शकता आणि इथं आल्यानंतर हा शहराचा पूर्ण एक नंबर व्ह्यू दिसतो। तो जो आहे बॅक साईडला इथं एक बिर्ला गणपती, आणि त्या बाजूलाच तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तिथं चौराई देवी मंदिर, आणि तिथून आतमध्ये प्रतिसर्डे, आणि बाजूला जर गेलं तर तिकडे आहे एक कुंडमाळा धबधबा, तिथं सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता। पूर्ण त्या बॅक साईडचा व्ह्यू आहे। हॅलो, आपण आता आहे सरळ घोराळेश्वरच्या मिडल भागामध्ये, जो पूर्ण डोंगराचा व्ह्यू इथून दिसत आहे। बॅक साईडला वगैरे फुल तुम्हाला एक चांगला नंबर व्ह्यू दिसणार आहे। इथून पुढे अजून आपल्याला कमसे कम 1 किलोमीटरचा तरी अंतर पार करावं लागेल। त्यानंतर आपण पोहोचू घोराळेश्वर मंदिराच्या कडे। आणि इथं आल्यानंतर आपल्याला पूर्ण असा एक व्ह्यू पाहायला मिळतो। मोस्टली तुम्ही व्हिजिट करणार असाल घोराळेश्वर मंदिराला तर तुम्ही सकाळच्या टायमाला आहे, कारण सकाळच्या टायमाला जो वेदर असतो ना तो अतिशय मनमोहक असतो। पक्ष्यांचा किलकिलाट एकदम कानाला ऐकू येतो, त्यामुळे मला एकदम प्रसन्न होतं आणि एकदम शांत त्याची फिलिंग येते। आपण जस्ट पोहोचलोच आता घोराळेश्वर मंदिराला। समोर जे गेट दिसत आहे ते घोराळेश्वरांचं गेट आहे, तिथून आतमध्ये जावं लागेल। इथून आपण साहित्य घेणार आहे पूजेचं आणि सरळ अंतर जाणार आहे। आता आपण पोहोचलो आहे घोराळेश्वर मंदिरावर। इथं जो रस्ता हा रस्ता जाते सरळ घोराळेश्वर महादेव मंदिराकडे, आणि इकडे जो जात आहे तो जात आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे। असे दोन इथून रस्ते मिळत आहे। आणि समोर एक आहे अंदर जे पहाडाच्या वर आहे, ते एक छोटं घोराळेश्वर मंदिर आहे। तिथं सुद्धा या साईडने आपल्याला वरून जाता येतं।
पूजेचं साहित्य घेतल्यानंतर आपण सरळ जाता आता घोराळेश्वर मंदिराकडे. या साईडनं घोराळेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर समोर आलं की इथून वर जायला एक रस्ता आहे फुल या साईडला. इथून तुम्ही पुन्हा एक वरती एक छोटंसं घोराळेश्वरचं मंदिर आहे, तिथं पण वर पुन्हा जाऊ शकता. आपण आलेलो घोराळेश्वर मंदिराचे सगळे टॉपवर. आता इथून जो व्ह्यू आहे तो पूर्ण डोंगराचा असा दिसत आहे फुल. ॲक्च्युली हा जो प्रवास होता ना एक छोटा ट्रॅक आहे, परंतु पायऱ्या एवढा खडतळ आहेत ना की वर जापर्यंत पुन्हा माणूस थकून जातो. आणि वर आल्यानंतर पूर्ण असा एक शहराचा एक पूर्ण असा व्ह्यू दिसतो. आणि समोर ते दिसत ते आहे आपलं पुण्याचं स्टेडियम, क्रिकेट स्टेडियम.